आणि या सगळ्याबाबत आपल्याला प्रतिक्रिया देण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला हायकोर्टाने हा मोठा दिलासा दिलेला आहे। त्याला तात्काळ बार सुधारगृहाच्या कस्टडीतून मुक्त करण्याचे निर्देश दिलेत। आपण कसं पाहता याकडे? न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे, ती न्यायालयीन प्रक्रिया आहे। मात्र न्यायालयाने जामीन मंजूर करण्यासाठी सकृतदर्शनी जी कागदपत्र सादर केलेली आहेत त्या कागदपत्रांमध्ये त्रुटी किती ठेवल्या आहेत हा खरा संशोधनाचा विषय आहे। कारण तपासी अधिकारी असणारे जे आयओ असतात, आयओ स्टेटमेंट काय आलेलं आहे, प्राप्त परिस्थितीतले किती पुरावे खरोखरच समोर आणले आणि किती दडवले गेले, याही सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यामुळे न्यायालयाच्या समोर जे येते त्यावर न्यायालय आपलं म्हणणं मांडत आहे, पण न्यायालयाच्या समोर येण्याच्या आधीची सगळी कागदपत्र यातल्या त्रुटी या काही म्हणजे निर्विवादपणे त्यात त्रुटी ठेवल्या गेलेल्या आहेत पोलिसांकडून, हे तितकंच खरं। ज्यावेळेला आता पत्रकारांनी त्यांच्या वकिलांना, याचिकाकर्त्यांच्या वकिलांना प्रश्न विचारला होता, तो देखील अशाच पद्धतीने होता की पोलिसांच्या कारवाईबद्दल कोर्टाने काही स्टेटमेंट नोंदवलं का, तर याबद्दल कुठलाही युक्तिवाद झाला नसल्याचं वकिलांनी सांगितलं। एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं की अशा वेळेला ना सरकारी वकील असतील किंवा एकूण वकील असतील, या सगळ्यांच्या भूमिका आणि आयओची भूमिका, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरची भूमिका या फार महत्त्वाच्या असतात। सकृतदर्शनी जे पुरावे समोर येतात त्या पुराव्यांचा आधार घेत माननीय न्यायालय आपलं म्हणणं नोंदवतं। त्यामुळे न्यायालयाच्या समोर तुम्ही काय सादर केलंय हे जास्त महत्त्वाचं, आणि तिथे जर सगळा गोंधळ असेल तर काय पुढे बोलण्यात म्हणजे बोलणंच खुंटतं। सुषमाताई, धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।